मस्त असा आज आपण मटर भात केलेला आहे। याच्यावरून मस्त असं साजूक तूप घालायचं, खूप भारी लागतो हा खायला। नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं पुष्पा पाटील किचन मध्ये। नेहमी वरण भात खिचडी असं खाऊन आपण कंटाळून जातो, तर आपल्याला थोडीशी वेगळी अशी चव पाहिजे असते। तर त्याच्यासाठी आज आपण वेगळ्या चवीचा मस्त असा मटार भात करायचा आहे। हा भात थोडासा वेगळ्या चवीचा होतो आणि खूप मस्त लागतो। तर लगेच रेसिपीला सुरुवात करू। मटार भात करण्यासाठी मी इथे 1 वाटी भरून तांदूळ घेतलेले आहेत। चांतारा तांदूळ मी इथे घेतलेले आहेत, तुम्ही कोणतेही घेऊ शकता। पाऊण वाटी मी इथे मटार घेतलेले आहेत। भातासाठी आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे। तर मी इथे 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, तुकडे करून घेतले। 4 लवंगा घेतलेले आहे, 4 मिरे आहे, अर्धा इंच दालचिनीचे तुकडे आहेत, अर्धा इंच आलं आहे, 4-5 लसूण पाकळ्या, थोडीशी कोथिंबीर आणि पुदिन्याची पानं आहेत। पुदिना घातल्यामुळे या भाताला खूप छान असा स्वाद येतो। तुम्हाला जर घालायचा असेल तर घाला, नाही घातला तरी चालू शकेल। मटार भाताच्या फोडणीसाठी मी इथे जिरं घेतलेलं आहे 1 चमच छोटा, तमालपत्र घेतलेले आहे 2-3, एक मोठा चिरलेला कांदा घेतलेला आहे आणि तूप घेतलेला आहे 1 चमच, तेल पण लागणार आहे आपल्याला। सगळ्यात आधी आपण आता हे वाटण करून घेऊ। हिरव्या मिरच्या घालून घ्यायच्या आहेत। सर्व हे मिरी, दालचिनी, लवंग आणि आलं लसूण घालून घ्यायचं आहे। पुदिन्याची पानं, कोथिंबीर पण घालून घ्यायची याच्यात। हे आपल्याला पाणी न घालताच वाटून घ्यायचं आहे सुरुवातीला। याच्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून आणि असं बारीक दळून घेतलं। अर्धा चमच मी इथे गरम मसाला घेतलेला आहे। हा साहित्य दाखवताना राहिला होता, मी इथे किचन किंग मसाला घेतलेला आहे, तुम्ही कोणताही मसाला घेऊ शकता। भाताला फोडणी करण्याच्या आधी आपल्याला तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे आहे 2 पाण्याने। तांदूळ मी व्यवस्थित धुवून घेतला 2 पाण्याने आणि चाळणीवर नितळायला ठेवलेला आहे। तर मी इथे फक्त धुवून घेतला, भिजवत वगैरे घातलेला नाहीये। तुम्ही जर बासमती घेत असाल तर थोडा वेळ भिजवत ठेवा, 15-20 मिनिटं। फोडणी करून घेऊ भाताला, त्याच्यासाठी मी कढई ठेवलेली आहे। मी कढईमध्ये करणार आहे, तुम्ही कुकरमध्ये सुद्धा करू शकता। तूप टाकून घेतलं, 1 चमच आपण घेतलं होतं ते। याच्यामध्येच आपल्याला आता तेल घालून घ्यायचं आहे। मी इथे तेल तूप दोघं घेतलेलं आहे, तुम्हाला फक्त तूप घ्यायचं असेल ते घेऊ शकता किंवा तेल घ्यायचं असेल तरी घेऊ शकता। तेल तूप छान असं गरम झालेलं आहे। जिरं घालून घेऊ, तमालपत्र घालू, कांदा घालून घेऊ। कांदा आपल्याला थोडासा परतवून घ्यायचा आहे। कांदा मी इथे एकदम असा लालसर केलेला नाहीये, फक्त असं थोडासा परतवून घेतला। याच्यामध्ये आपल्याला आता मटर घालून घ्यायचे आहेत। मटर सुद्धा तेलामध्ये छान परतले जातील। मटर आणि कांदा थोडासा परतवून घेतला। याच्यामध्ये आपण आता जे वाटण तयार करून घेतलेलं आहे, हिरवं वाटण, ते घालून घेऊ। हे वाटण आता कांदा आणि मटर मध्ये छान असं परतवून घेऊ, तेल सुटेपर्यंत। छान असं परतवून घेतल्यामुळे आलं लसूण आणि मिरचीचा कच्चेपणा निघून जातो। 2 मिनिटं छान परतवून घेतल्यानंतर खूप असं छान परतलं गेलं। आता याच्यामध्ये आपण तांदूळ घालून घेऊ, आपण जे धुवून ठेवले होते ते। हे तांदूळ आता आपण व्यवस्थित असे परतवून घेऊ। तांदूळ थोडेसे परतवून घेतले, आता आपण मसाला घालून घेऊ। चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। आता हे आपण सर्व 1 मिनिटभर परतवून घेऊ। असा तांदूळ परतवून घेतला ना तर भात एकदम छान असा मोकळा सुटसुटीत होतो। तांदूळ छान परतला गेला, याच्यामध्ये आता आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे। तर आपण ज्या वाटीने तांदूळ मोजून घेतलेले आहेत त्याच वाटीने पाणी मोजून घ्यायचं आहे। तर 1 वाटी तांदूळ होते, त्याच्यासाठी मी 2 वाट्या इथं गरम पाणी घालत आहे। गरम पाणी घातल्यामुळे लगेच छान अशी उकळी आलेली आहे। मस्त अशी खळखळून उकळी आणून घ्यायची आहे। मस्त अशी खळखळून उकळी आलेली आहे।
एकदा थोडंसं आपण मिक्स करून घेऊ. हलक्या हाताने मिक्स करून घेतलेलं आहे. आता गॅस एकदम कमी करून द्यायचा आहे. याच्यावर आता आपण झाकण ठेवून देऊ 5-6 मिनिटासाठी. 7 ते 8 मिनिटं झालेली आहेत. एकदा मी चेक करून पाहिलं होतं 5 मिनिटानंतर. आणि बघा एकदम छान असा आपला भात झालेला आहे. मस्तपैकी शिजलेला आहे. एकदम असा मोकळा सुटसुटीत झालेला आहे. पूर्णपणे आता मोकळा असा करून घ्यायचा, म्हणजे त्याच्यामधली वाफ निघून जाते आणि छान अजून असा मोकळा होतो. एकदम मऊसर असा शिजलेला आहे, तरी सुद्धा एकदम सुटसुटीत असा आहे. मस्त असा आपला वाटाणे भात तयार आहे. मस्त असा मोकळा सुटसुटीत आहे. खूप छान आपला भात तयार झालेला आहे. बघा एकदम असा मोकळा सुटसुटीत आहे. रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.